हीनं धम्मं न सेवेय पमादेन न संवसे मिच्छादित्तेन सेवेय नास्यो लोकवर्धनोति। संपूर्ण विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचा उपदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्धांना त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन करते। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संपूर्ण महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते। श्रद्धाभक्ती संपन्न, शील संपन्न आपण जमलेले सर्वच उपासक उपासिका, बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते। वर्षावासाच्या पर्वामध्ये धम्मदेशकेचं आपलं हे सत्र प्रत्येक दिवसाप्रमाणे आजही आपण हे धम्म श्रवण करणार आहोत। एक सुंदर असे मी गाथा उच्चारली तथागतांनी, जे चांगल्या प्रकारे उपदेश केला आहे। त्या गाथेचा अर्थ एक निदान कथा समजून सांगितल्यानंतर सांगेल। आपण पाहतो बुद्ध शासनामध्ये प्रकृतीचं उदाहरण आपल्याला माहित आहे। भक्ती आनंदाच्या मागे किंवा भक्ती आनंदाच्या प्रेमात पडलेली प्रकृती ही आपल्या सर्वांनाच माहित आहे। जेव्हा प्रकृतीला तथागताने उपदेश केला तर चंडालिका असा आपण म्हणजे चंडालपुत्री असा आपण म्हणतो। तथागताने उपदेश केला पंचेंद्रियावरनं, पंचकाम वस्तूवरनं, तेव्हा प्रकृती ही धर्मामध्ये बुद्ध शासनामध्ये कशा प्रकारे समाविष्ट झाली, तिने कशा प्रकारे प्रवज्जावून आहार बदलाला पोहोचली हे उदाहरण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आजचं जे उदाहरण आहे, आजची जी निदान कथा आहे, त्रिपिटकाचा सारांश ग्रंथ ज्याला धम्मपद असं आपण म्हणतो, ते लोकवंगामधलं एकदम तथागत पूर्व आरामामध्ये वास्तव्य करत असताना जे विशाखाने पूर्व आरामाची निर्मिती केली होती। या पूर्व आरामात तथागत वास्तव्य करत असताना एकदा घटना अशी घडली श्रावस्तीमध्ये। सकाळच्या प्रहरी एक भिक्षू आपल्या शिष्याला घेऊन कुठल्या तरी कामानिमित्ताने विशाखाकडे गेले। जेव्हा भिक्षूंचं आगमन विशाखाच्या घरी झालं, आदरपूर्वक विशाखाने त्याचे चांगल्या प्रकारे स्वागत केलं, व्यवस्था केली। जे काही दान धर्म पुण्य कर्म करायचं होतं ते विशाखाने केलं। भंतेला त्या भिक्षूला बाहेर कुठेतरी जायचं होतं आणि हे सोबत देण्यापेक्षा आपल्या शिष्याला थोडा नवीन शिष्य होते आणि जास्त त्रास होईल आणि म्हणून विशाखाकडे काही वेळेपर्यंत
त्यांना तिथं ठेवून दिला आणि ते निघून गेले. घटना अशी घडली, विशाखाची एक नात होती. विशाखाची नात होती. त्या शिष्यांची सेवा करण्याच्या निमित्ताने ती पिण्यासाठी पाणी गाळत होती. कारण पूर्वीला जे आज ॲक्वा आहे, वॉटर फिल्टर आहे, ती व्यवस्था नव्हती. पाणी गाळूनच पिल्या जात होतं. आणि म्हणून भिक्षूंच्या 8 वस्तूंपैकी अष्टपरिष्कारामध्ये पाणी गाळण्याचा आपण केला जातो. जे 8 वस्तू त्याला सांगितलं जातं, जेणेकरून कुठल्याही ठिकाणचं पाणी पित असताना ते गाळून पिता यावं. ती पाणी गाळत असताना विशाखाची नात तरुण वयामध्ये होती. ती शिष्यही तरुण वयामध्ये होते. तरुण वयामध्ये असताना ती पाणी गाळत असताना स्वतःचं प्रतिबिंब तिला पाण्यामध्ये तिला पाहिलं आणि स्वतःची विचार करते की मी किती सुंदर आहे. स्वतःचं पाणी स्थिर असल्यामुळे पूर्ण प्रतिबिंब ती आपलं पाहू शकते. ते प्रतिबिंब पाहून आपलाच चेहरा पाहून हसायला लागली. हे सगळं होत असताना, हसत असताना जे तरुण शिष्य होते ते सुद्धा तिच्याकडे पाहून असते, किती सुंदर मुलगी आहे, किती सुंदर हसते. जेव्हा विशाखाच्या नातीला ही गोष्ट कळली की हे भिक्षू म्हणजे भंतेचे शिष्य ते माझ्याकडे पाहून हसतात, म्हणून तिला खूप राग आला. रागाच्या प्रकार ते का माझ्याकडे पाहून हसतोस नाही का, का माझ्याकडे पाहून हसतो असं म्हटल्याबरोबर त्या शिष्याला खूप राग आला. लगेच म्हणते तू ही श्रीमंडे, तुझ्या आई वडील श्रीमंडे, तुझा खाटा सुद्धा श्रीमंत. दोघे सारखेच झाले, दोघे तरुण झाले नाही का. कारण प्रवचन नवीन घेतली होती आणि गुरुने फक्त काही काळापर्यंतच कुठल्या कामानिमित्ताने ते ठेवलं होतं. म्हणजे दोघांपैकी एकही शांत नव्हतं. विशाखाची नात रागातून श्रीमंड म्हणत होती आणि ते भिक्षू तू श्रीमंडी, तुझं आई वडील श्रीमंड, सगळे खातात तुझे श्रीमंड. असा करता करता ती रडत वरत गेली, आपल्या आजीकडे गेली आणि या सगळ्या प्रकार सांगितला. विशाखा आली, त्या शिष्याला समजून सांगितलं की माझी जे नात होती ती खरी गोष्ट आहे, कारण श्रीमंडन केलेलंच आहे नाही का, ऑलरेडी त्याच्यात चुकीचं काय आहे हे की नाही. आणि असं पाहून हसतं बरोबर आहे, म्हणजे समजावून द्यायचा प्रयत्न केला. मैत्रीपूर्ण वाणीने विशाखाने समजवण्याचा प्रयत्न केला. कोणाला? त्या शिष्याला. त्या जागी तुमच्यासाठी बाई जर असती घराच्या बाहेर म्हणजे जा तुम्ही, तुमचं काम झालं, थांबू दिलं नसतं का? नसतं. पण विशाखा बघा, ज्याला निगार माता म्हटलं जाते, भिक्षूंची संघाची धर्म माता तिला म्हटलं जाते. त्या विशाखाने किती सुंदर प्रकारे मैत्रीपूर्ण समजून सांगायचा प्रयत्न केला. पण दोघांपैकी एकही शांत व्हायला तरी सुद्धा तयार नव्हते. तेवढ्यात त्याचे ते गुरु आले. गुरुला हा प्रकार सांगितला. गुरुनंही त्या शिष्याला खूप समजण्याचा प्रयत्न केला, पण दोघंही शांत व्हायला तयार नव्हते. शेवटी प्रकरण कुठे गेला ना? तथागताकडे. तथागताकडे हे प्रकरण गेल्यानंतर तथागतांनी त्या शिष्याची चर्या बनवली. कारण तरुण आहे, स्वभाव धर्म आहे, एखादं रूप पाहून ती आसक्तीची भावना उत्पन्न होणं मनाचा एक स्वभाव धर्म आहे. पण या शिष्यांमध्ये अनंत असे पुण्य कर्म आहे, खूप कुशल कर्म आहे. ज्या कुशल कर्माच्या प्रत्ययाने, पुण्य कर्माच्या प्रत्ययाने बुद्ध शासनामध्ये प्रवचन केले आहे. बस थोडीशी मार्गदर्शनाची गरज आहे हे तथागतांनी दिलं. मग आता एकदम तर उपदेश करता येणारच नाही. मनाला समजवण्यासाठी सर्वांच्या समोर
भगवान त्या श्रावणाला काय म्हणतात? मग त्या नातीला काय म्हणतात? इशाकाच्या नातीला म्हणते बेटा माझ्या विशूला सीर मुंड्या म्हणणं बरोबर नाही. असं म्हटल्याबरोबर त्या शिष्यांना असं वाटलं माझे शास्ता माझी बाजू घेतात, म्हणजे माझ्या बाजूनं उभे राहतात. आणि मग त्यावेळेस असं म्हटलं तथागताला वंदन करी ते शिष्य म्हणतात भगवान तुम्हालाच माझी कदर आहे. माझी अवस्था माझ्या गुरुलाही समजत नाही आणि या कोणाला समजत नाही, पण तुम्हाला माझी अवस्था कळते. तुम्ही माझी बाजू आणि तुम्ही काय म्हटलेलं आहे की माझ्या भिक्षूला शिरमुंड्या पुन्हा योग्य नाही. प्रत्यक्ष सम्यक समृद्ध आपली बाजू मांडतायत म्हणून क्रोधित झालेले शिष्य एवढ्या शब्दांनी शांत झाले. कोणत्या शब्दांनी? की माझ्या भिक्षूला श्रीरमुंड्या म्हणणं हे बरोबर नाही. प्रवचन घेतले तर श्रीरमुंडन होणारच, पण अशा भाषेत बोलणं तुझं हे योग्य नाही असं इशाकाच्या नातीला भगवान म्हणाले. मग मन शांत झालं. उपदेश देण्यासाठी मनाची भूमी तथागताने एका शब्दाने तयार केली. बघा बरं, तथागतांची पद्धत किती सुंदर होती धर्मदेशना करण्याची. असं म्हटलं का की तुझं बरोबर नाही असं झालं, तर दुसऱ्या गोष्टी केल्या डायरेक्ट म्हटलं की नाही माझ्या गोष्टीला असं म्हणणं बरोबर नाही. जेव्हा त्या शब्दांनी शिष्यांचं मन शांत झालं, एकाग्र झालं, कारण मनाचा गुणधर्म आहे. भगवान असं म्हणतात मन असं आहे ज्या प्रकारे आपण गरम पाणी जर केलं तर गरम पाण्यामधून वाफा जर निघाला तर आपला चेहरा आपण पाहू शकतो का? अशा प्रकारे क्रोधित झालेल्या चित्तामध्ये, संतप्त झालेल्या मनामध्ये कधीही चांगल्या गुणाची आपण उत्पत्ती करू शकत नाही. चांगले गुणधर्म कधीही निर्माण करू शकत नाही. ज्या प्रकारे पाणी थंड असेल, शीतल असेल आणि शांत आणि स्थिर पाणी जर असेल तर आपला चेहरा आपण पाहू शकतो ना. अशा प्रकारे तथागत शांत असलेल्या मनामध्ये, स्थिर झालेल्या मनामध्ये ते कुशल धर्माचं बीज, पुण्य कर्माचं बीज चांगल्या प्रकारे विकसित होण्यास मदत होते. तथागतांनी जेव्हा जाणलं की या शिष्याचं मन आता पूरक असं आहे की जे मी उपदेश करेन ते उपदेश धारण करू शकतो, आणि ज्या हेतूने प्रवचन बुद्ध शासनामध्ये घेतले आहे ते प्रवचनाचे समज होऊ शकते, कारण तथागत जाणकार असतं. आपण म्हणतो ना तथागत केवळ एकाच काळात जाणकार असतात का? भूत भविष्य वर्तमान काळ, भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ, तीनही प्रकारच्या काळाचं ज्ञान तथागतांना असतं. आणि प्रत्येक सत्वाची गती दुर्गती, सगळ्या प्रकारची क्रिया प्रतिक्रिया, सगळ्या प्रकारचे कर्म जाणण्याची क्षमता तथागताकडे असते, आणि म्हणूनच त्यांना तथागत असं म्हटलं जातं. भगवान म्हणतो आपण. भगवानचा अर्थ काय होतो? भक्तदोष भक्तमोह भक्तलोभ इति भगवा. ज्यांनी लोभाला भग्न केला आहे, ज्यांनी द्वेषाला भग्न केला आहे, ज्यांनी मोहाला भग्न केला आहे, जे सगळ्या प्रकारच्या वासनेतून, ज्या वासनेचे तुकडे करून करून मुक्त झाले आहे, निर्लिप्त झाले, असे ते भगवान. भगवंताने जेव्हा जाणले की आता शिष्याचं चित्त जे आहे पूरक आहे की ते ब्रह्मोपदेश करेल ते समजेल, आणि मग तथागतांनी त्या शिष्याला अनुसरून कशाचा उपदेश केला? पंचकाम वस्तूंचा उपदेश केला. पंचकाम वस्तू कुठल्या आहेत? पंचकाम वस्तू कुठल्या आहेत? रूप, गंध, रस, शब्द आणि स्पर्श, ज्याला आपण पंचेंद्रियांच्या पंचेंद्रियांचे विषय ज्याला सांगतो. पंचेंद्रियांच्या द्वारे पंचकाम गुण वस्तूंच्यामुळे व्यक्ती कसा आसक्त होतो. ज्या प्रकारे त्यामधली पहिली वस्तू आपण पाहतो डोळे. डोळ्याने काय पाहतो आपण? रूप पाहतो. डोळ्याने रूप पाहत असताना कारण मन
मन एकदम काम करत नाही, मनाला विषय पाहिजे असते. जर या पंच इंद्रियांच्या द्वारे मनाला कुठला विषय जर मिळाला नाही तर मन अतिशय कायमच शांत आणि स्थिर आहे. तर ज्या ज्या पद्धतीचे विषय आपण या मनाला देतो, ज्या ज्या बद्दलचं आलंबन आपण आपल्या मनाला देतो, पहिलं जे आपण म्हणतो की डोळ्याने रूप पाहतो. डोळ्याने रूप पाहतो. रूप आपण चांगलंही पाहू शकतो, वाईटही पाहू शकतो. दोन्ही प्रकारचं रूप दिसतं. रूप पाहत असताना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली चेतना, ही चेतना चांगली आहे की वाईट आहे, कुशल आहे की अकुशल आहे, याची जाणीव कोण होते ते आपल्याला मन करून देते. अशा प्रकारे कानाने आपण शब्द ऐकतो. शब्द मनाला प्रिय असणारे असू शकतात, मनाला अप्रिय असणारे असू शकतात. शिव्या दिल्या तर याला प्रिय शब्द म्हणू शकतो का? प्रशंसा केली तर याला आपण प्रिय शब्द म्हणू शकतो, नाही का? ज्या शब्दांमुळे मनाला सुखाची अनुभूती होते, ज्या शब्दांमुळे मनाला अप्रियाची, दुःखाची किंवा विचलिततेची आपल्याला अनुभूती होते, या शब्दांच्या द्वारे त्याची अनुभूती होते. अशा प्रकारे कानाने जे शब्द आपण ऐकतो त्या शब्दांच्या द्वारे आपल्या मनावर, आपल्या चेतनेवर त्याचा काय पडतो? परिणाम पडतो. त्याबद्दलची आपण क्रिया प्रतिक्रिया करत असतो. तर नाकाने आपण गंध घेतो, सुगंध, दुर्गंध घेतो. चांगला सुगंध आला, हा किती सुंदर सुगंध आहे, नाही? रमणीय असा सुगंध आहे, मनमोहक सुगंध आहे. तेच एखादा उंदीर साठलेला असेल तर किती घाण वास येते, गटाराचा किती वास येते, तिथे थोडासा वाटतं का? नाही. अशा प्रकारे नाकाने जे आपण गंध, सुगंध किंवा दुर्गंध घेतो याची अनुभूती आपल्याला होते. याचाही परिणाम आपल्या मन मस्तिष्कावर, चेतनेवर पडतो. त्याच्यानंतर आपण जी जीभ आहे आपली, जेवण करत असताना आपल्याला नेहमी कशाची सोय पाहिजे? कसे अन्न कसं पाहिजे आपल्याला? आहार कसं पाहिजे? चविष्ट पाहिजे, रुचकर पाहिजे. भाजीला मीठच नाही घालणार, चटणीच कमी झाली, तिखटच कमी झालं, आपली नेहमीच असं जर कारण लगेच जीभ सांगते की नाही, हे बरोबर नाही, हे आणखी मीठ पाहिजे होतं, आणखी तिखट पाहिजे होतं, आणखी गोड पाहिजे होतं, आणखी आंबट पाहिजे होतं. हे सगळ्या प्रकारचे जाणून आपल्याला जीभ जे रस टाकतो, जे आपल्याला आवडणारा किंवा न आवडणारा, याचा सगळ्या प्रकारचा परिणाम जो आहे आपल्या मस्तिष्कावर, चेतनेवर होतो. त्यानंतर आपलं जे शरीर आहे, शरीराच्या माध्यमातून शरीराने जे जे स्पर्श आपण करतो, नाही का? आवडत्या व्यक्तीचा स्पर्श हवा वास वाटतो आणि एखाद्या रोगीचा दिसला तर मला इन्फेक्शन दूर हो, नाही का? लगेच दूर जातो, इन्फेक्शन व्हायला नको म्हणून, नाही का? तर अशा प्रकारे शरीराच्या द्वारे स्पर्श करतो. असे हे पंच इंद्रिय आणि पंच इंद्रिय ज्याला पंचकाम गुण वस्तू म्हणतात, याचा स्वभाव धर्म जर नाही समजला तर व्यक्ती आसक्तीमध्ये पडतो, भावनेच्या भरामध्ये वाहून जातो, नको नको त्या उचापती सुद्धा जीवनामध्ये करतो. जर या पंचकाम वस्तूचा, पंचेंद्रियाचा खरा स्वभाव जर समजला तर व्यक्ती अनासक्त होतो, केवळ निमित्ता म्हणून ग्रहण करतो आणि दुःखमुक्त होऊ शकतो. पण या शिष्याने ज्या प्रकारे त्या विशाखाच्या नातीला पाहून हास्य केलं होतं, ते हास्य अनासक्त होतं का? नाही. ते पंचकाम गुण युक्त असं हास्य होतं की ज्याच्यामुळे एक प्रकारे पिछूच्या जीवनाला अशोभनीय कृत्य होतं आणि दुःखात काढणारं कृत्य होतं, नियमभंग करणारं ते कृत्य होतं, नाही का? त्याच ठिकाणी त्या मुलीला पाहून असणारा एखादा सामान्य मुलगा जर असता तर एक ती गोष्ट बिलकुल नॉर्मल घेतला गेली असती, कॉमन घेतली असती. परंतु ती गोष्ट कॉमन होती का? नॉर्मल होती का? बुद्ध शासनाला अभिप्रेत अशी गोष्ट होती का? नाही. विनयाला अनुसून अशी गोष्ट होती का? नाही. आणि अशा प्रकारे त्या दोघांचाही जे वाद झाला त्याच्यामध्ये दोघांपैकी एक तरी शून्य होता का? दोघंही सारखेच झाले. वस्त्र जरी वेगवेगळे होते, छत्र जरी वेगळं होतं, पण अभ्यास त्यामुळे दोघांनाही अजिबात नव्हता. दोघांपैकी एकही शांत जर नसेल तर भांडण कसं मिळते?
नाही का. म्हणून तथागताने जसंही त्या श्रामणेराला जसं शिष्याला बघितलं, पहिल्या एका शब्दाने शांत केलं की माझ्या भिक्षूला श्रीमुंडा म्हणणं योग्य नाही, नाही का. एका आता तिचं पण चुकलं होतं का, त्या मुलीचं पण चुकलं होतं. चुकलं असं होतं की एक वस्त्र, एक काशा वस्त्र अंगावर असताना, जरी ते चुकलं असताना पण आदरपूर्ती भाषा नव्हती, डायरेक्ट श्रीमुंडा म्हटल्यानंतर तर अशा प्रकारे चुकी दोघांची होती, दोघांनाही बोध नव्हता. तर तथागताने जेव्हा पंचकाम वस्तूंचा उपदेश केला तेव्हा ते शिष्य स्वतःच्या कृत्याची त्यांना लज्जा वाटली. बघा, ज्या क्षणाला, ज्या दिवशी मनुष्याला स्वतःच्या कुकृत्याची लज्जा निर्माण होते, त्या क्षणाला तो मनुष्य स्वतः बदलतो. त्याला बदलण्यासाठी कधीही उपदेश करावा लागतो, तो बदलतो. म्हणून तथागताला लज्जाशील असणं हा मनुष्यामधला अतिशय सुंदर गुण आहे. शीलाच्या प्रती लज्जाशील आपला गुण असणे कसा सुंदर गुण आहे. तो एक प्रकारे शीलवान लोकांचा जो अलंकारासारखा गुण आहे. अशा प्रकारे पंचकाम गुणवस्तूमुळे जीवन कसं उद्ध्वस्त होतं, भिक्षुत्व कसं नष्ट होतं, दुःखामध्ये कशा प्रकारे व्यक्ती पडतो, व्यक्तीचं मन कसं अस्थिर होतं आणि त्याचं संसरण जन्मामृत्यूचं कसं वाढत जातं, असा प्रकारचा उपदेश करत असताना तथागतांनी ही गाथा उच्चारली. कोणती? हीन धम्म न सेवेय. मनुष्याने हीन धर्माचं सेवन करू नये. हीन धर्म, हीन म्हणजे असे धर्म जे सेवन केल्याने मनुष्याचं अस्तित्वच नष्ट होते, मनुष्याचं शील भंग होते, मनुष्यामधलं मनुष्यत्व नष्ट होते. असे हीन धर्माला मनुष्याने कधीही धारण करू नये. हीन धम्म न सेवेय. प्रमादेन न सांगसे. प्रमादामध्ये कधीही माणसाने पडू नये. प्रमाद म्हणजे आळस. आळसाचा मनुष्याने जितक्या लवकर झाला तितक्या लवकर त्याग केला पाहिजे. प्रमादामुळेच व्यक्ती हीन धर्माला धारण करतो. आळसामुळेच व्यक्ती वाईट धर्माला, कुकृत्याच्या आहारी जातो. उत्साह जर असेल तर तू जाणू शकतो, पण उत्साह जर नसेल कोणती चलती जाऊ द्या, नाही का. अशा प्रकारे तथागत म्हणतात आळसाला, प्रमादाला व्यक्तीने लवकर त्यागलं पाहिजे, ते धारण करू नये. मिच्छा दिठ्ठीन सेवेय. मिच्छा दृष्टीला मनुष्यानं त्यागलं पाहिजे. मिथ्या दृष्टीमुळे कधीही मनुष्य सत्याचं आकलन करू शकत नाही. ज्याबद्दलचं जे सत्य आहे ते धारण करू शकत, ते समजू शकत नाही. कारण दृष्टी इतकी महत्त्वपूर्ण. सगळे धर्मादिठी परायण असतो. सगळे धर्म तथागताने शिकवलेले जे आध्यात्मिक धर्म आहे, गुणधर्म आहे, जीवनाचे धर्म आहे, मनाचे धर्म आहे, हे सगळे धर्म मनुष्याच्या दृष्टीवर निर्भर करतात. म्हणून मिथ्या दृष्टीला मनुष्यामध्ये जर असेल तर तो कधीही चांगल्या गुणाला, चांगल्या धर्माला धारण करू शकत नाही. मग मिथ्या दृष्टीचा मनुष्याने लवकरात लवकर त्याग केला पाहिजे, समजलं. न सिंह लोकवर्धन. जर गोष्ट जर समजली, मिथ्या दृष्टीचा त्याग करणं समजलं, हीन धर्माला त्यागणं हे समजलं, आळसाला त्यागणं हे समजलं, अशा व्यक्तीचं जे संसरण आहे, संसार आहे, संसार चक्र आहे, याची कधीही वाढ होत नाही. तो व्यक्ती दुःखातून मुक्त होतो, असा या गाथेचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर अशा प्रकारे त्या श्रामणेराला तथागतांनी उपदेश केला. या पंच इंद्रियाच्या माध्यमातून, पंचकाम गुणवस्तूच्या माध्यमातून स्वतःची चूक कळली आणि शेवटमध्ये भगवान अहो भाग्य माझं, भगवान अहो भाग्य माझं की ज्या तारुण्य अवस्थामुळे मला माझ्यामध्ये पंच इंद्रियावर संयम न ठेवता आल्यामुळे, पंचकाम गुण वस्तूंचा स्वभाव मला नसल्यामुळे मी आसक्तीयुक्त या मुलीकडे पाहून हसलो आणि मला ते सुद्धा कळलं नाही की तिथं माझी
चूक होते. अहो भाग्य भगवान माझं जे आपण मला सन्मागावर आरूढ केलं. परत तथागताला 3 वेळा अभिवादन केलं, प्रदक्षिणा केली आणि विशाखामध्ये धर्ममाते माझी अज्ञानामध्ये चूक झाली. ते जाणून बुजून चूक नाही केली की त्या नातेसोबत जे काही पाहून हसलो ते जाणून बुजून नाही हसलो. मग आता या बुद्धामुळे तुमच्या काय लक्षात येतं? आजच्या बुद्धाच्या काळामध्ये अशा घटना आहेत नाही का? कारण लोक स्वभाव आहे, संसाराचा स्वभाव आहे. हा संसाराचा स्वभाव अनंत काळापासूनचा आहे. केवळ आताच आहे का? आपण फक्त आपल्या सध्याचा विचार करतो आणि अभ्यास धर्माचा ही गोष्ट समजली. लोक स्वभाव जर असेल अशा घटनांना हँडल करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? मग प्रज्ञा पाहिजे. जर आपल्याकडे प्रज्ञा जर असेल तर आपण ह्या गोष्टी प्रज्ञेने हँडल करू शकतो. अन्यथा अशी गोष्ट जर अशी घटना जर दिसते तर आपण काय करतो? भांडण करतो, समजून घेत नाही, वाद करतो, विवाद करतो, आपणच आपल्याची बदनामी करतो, आपणच आपल्यामध्ये विनाकारांचे वाद विवाद उत्पन्न करतो, आपणच आपल्या माणसाचा अपमान करतो, आपणच आपल्या लोकांचं नुकसान आणि आपलंही नुकसान करून घेतो. धर्म तथागताचा धर्म हा नेहमी मनुष्याला तारणारा धर्म आहे. सगळ्या प्रकारच्या वादातून मुक्त करणारा असा धर्म आहे. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की ज्या जीवनामध्ये ज्या समस्या उत्पन्न होतात, जे वाद उत्पन्न होतात, तेव्हा कधीही भांडणाने किंवा विवादाने त्याला नष्ट करता येत नाही. त्याला प्रज्ञेपूर्वक जाणलं, समजलं, त्याची कारणे मीमांसा, त्याचे हेतू जर जाणले तर त्याच्यातून आपल्याला मुक्तता करून घेता येते. अशा प्रकारे आजचा हा उपदेश. तर आपण या ठिकाणी थांबू.